नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला, जो चवीला इतका उत्कृष्ट लागतो की तुम्हाला विश्वास बसणार नाही की तो तुम्ही घरी बनवला आहे। तुम्ही ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये खाल्लेल्या कोणत्याही मशरूम मसाल्यापेक्षा याची चव खूपच छान लागते आणि ही रेसिपी करायलाही खूपच सोपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण ग्रेव्हीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 4 चमचे तेल घातलं आहे। 4 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, आता ते या पॅनमध्ये घालूया। आणि एक लाल टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तो यामध्ये घालूया। 1 इंच आलं त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण यामध्ये घालूया। 20-25 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालूया। 8 ते 10 काजू, 1 चमचा मगज बी घेतला आहे। काजू आणि मगज बी घातल्यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो। मशरूम मसाल्याच्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं। आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून 2 मिनिट थोडासा रंग बदलेपर्यंत असं हलवत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। बघा, आता कांदा आणि टोमॅटोचा थोडासा कलर बदललेला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। 3-4 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवर हा सर्व मसाला शिजवून घेतलेला आहे आणि बघा अगदी मऊ झालेला आहे। आणि आता हा सर्व मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि गार करून घेऊया। मसाला गार होईपर्यंत आपण मशरूम धुवून आणि कापून घेऊया। मी इथे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। आजकाल ही बाजारामध्ये अगदी सहज मिळतात आणि अगदी स्वच्छ असतात। आता हे सर्व मशरूम आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने असे चोळून धुवून घ्यायचे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। हे मशरूम स्वच्छ आहेत, त्यामुळे मी फक्त असे हातानेच धुवून घेणार आहे। मशरूमवर जास्त बुरशीचे कण असतील तर त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ चोळून धुवून घ्यायचे, म्हणजे त्या पिठाला चिटकून सर्व कण निघून जातात। पण मी अशा हाताने चोळूनच हे मशरूम स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी हे मशरूम धुवून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि बघा त्यावरची बुरशी सर्व निघालेली आहे। आता पुन्हा एकदा पाण्यामध्ये टाकून हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा, मी आता दुसऱ्यांदा हे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि परत एकदा थोडंसं धुतल्यानंतर आणखी काही कण निघालेले आहेत। असं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता आपण हे मशरूम कापून घेऊया। आता हे मशरूमचं असं देठ थोडंसं वरच्या बाजूने कापून घ्यायचं। खूप जास्त मोठे मशरूम असतील तर त्याचे असे 4 तुकडे करून घ्यायचे। आता या मशरूमचे मी 4 तुकडे करून घेणार आहे आणि छोटे मशरूम असतील तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे किंवा अगदी तसेच ठेवले तरी चालेल, फक्त त्याचा वरच्या बाजूने देठ कापून घ्यायचा। आता या पद्धतीने मी सर्व मशरूम कापून घेते। सगळे मशरूम कापून घेतलेले आहेत। मसाला आता गार झालेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट वाटून घेऊया। अगदी बारीक पेस्ट होण्यासाठी मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून एकदम छान बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची। बघा, अगदी मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती मसाला। आता हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालूया। मी इथे भाजी करण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे। तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा अर्ध बटर आणि अर्ध तेल असाही वापर करू शकता। हा मशरूम मसाला करायला खूपच सोपा आहे आणि अगदी ढाब्यापेक्षा हॉटेलपेक्षाही भारी लागतो। आता आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। हा मसाला आपण एकदम छान पद्धतीने परतून घ्यायचा, त्यामुळे त्याची चव खूपच छान लागते। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजून होईपर्यंत आपण मशरूम फ्राय करून घेऊया। आता एका दुसऱ्या गॅसवर मी फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा बटर घालूया। बटर चांगलं वितळून घेऊया आणि आता त्यामध्ये हे मशरूम घालूया। मशरूमला चांगली चव यावी म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। आपण हे मशरूम परतून घेत असताना मीठ घातल्यामुळे ते छान आतपर्यंत पोहोचतं आणि मशरूमची चव खूपच छान लागते। गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि हे मशरूम छान परतून घ्यायचे। बघा, आता मशरूमला थोडंसं पाणी सुटलेलं आहे।
हे पाणी आटेपर्यंत मशरूम छान फ्राय करून घ्यायचे. आणि हे मशरूम परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, नाहीतर मशरूम मऊ होतील, कुरकुरीत राहणार नाहीत. बघा मशरूम फ्राय होईपर्यंत मसालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया, किंवा थोडंसं कमी घातलं तरी चालेल. मला थोडीशी पातळसर ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. आणि आता या ग्रेव्हीला एक चांगली उकळी येऊ द्यायची. मशरूम छान फ्राय करून झालेले आहेत. ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे फ्राय करून घेतलेले मशरूम घालूया आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. मशरूम फ्राय करत असताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं, थोडंसं कमीच घालायचं. आणि आता 1 चमचा गरम मसाला वरून घालायचा, किंवा किचन किंग मसाला तुम्ही घालू शकता. 1 चमचा कसुरी मेथी मी हातावर चोळून बारीक करून घेतलेली आहे, आता ती याच्यावर घालूया. बारीक कापलेली कोथिंबीर घालूया. आणि आता व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिटे ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची. 4-5 मिनिट झालेले आहे आणि बघा ग्रेव्हीला अगदी सुंदर, अगदी रेस्टॉरंटसारखं छान टेक्स्चर आलेलं आहे आणि इतका छान सुगंध सुटलेला आहे. आणि बघू शकता कुठल्याही हॉटेलात धाब्यावर खाल्ला असेल त्यापेक्षाही अतिशय छान चवीचा मशरूम मसाला तयार झालेला आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. बघा अगदी अप्रतिम चवीचा रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे. तुम्ही हा भाताबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.